श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 790. आपण माता शबरीच्या आश्रमामध्ये गेले 8 दिवस प्रभू रामचंद्रांनी या नवविधा भक्तीचा जो विस्तार आपल्याला सांगितलेला आहे त्याचं चिंतन आपण गुरुकृपेने करत आहोत. 9 पैकी 8 भक्तींचं आपण सविस्तरपणे चिंतन केलं आणि आज या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपल्या या भक्तिरूपी पूर्ण चंद्राला जणू काही उधाण आलेलं आहे. प्रभू रामचंद्र आज आपल्याला या भक्तीचा परमोच्च आविष्कार या नवम भक्तीच्या आधाराने सांगणार आहेत. कुठले कुठले 8 पडाव आपण बघितले. सर्वप्रथम प्रभू रामचंद्र म्हणाले की प्रथम भगती संतन कर संगा, मग दूसरी रती मम कथा प्रसंगा, गुरुपद पंकज सेवा, तिसरी भगती अमान, चौथी भगती मम गुणगन करई, तजी कपट करी गान, मंत्र जाप मम दृढ विश्वासा, पंचम भजन सुबेद प्रकाशा, छठ समशील बिरति बहु कर्मा, निरत निरंतर सज्जन धर्मा, सातव सम मोहिमय जग देखा, मोते अधिक मोते संत अधिक करी लेखा, आठव जथा लाभ संतोषा, सपने हो नहीं देखही परदोषा. अशा 8 भक्तींचं आपण चिंतन श्री गुरुकृपेने पाहिलं आणि आज या नवम भक्तीमध्ये प्रभू रामचंद्र आपल्याला या साधकाचं ऐश्वर्य काय आहे, एका जीवाला परमार्थामध्ये नेमकी कुठली अवस्था साधायची आहे ते साध्यच जणू काही या नवम भक्तीच्या आधाराने सांगतायत. नवम सरल सब सन छलहीना, मम भरोस हिय हर्षन दीना. प्रभू रामचंद्र माता शबरीला म्हणतायत की हे माते, ज्याचं हृदय अत्यंत सरळ आहे, जो अत्यंत निष्कपट आहे, जो हृदयामध्ये केवळ माझा भरोसा ठेवतो आणि मिळेल त्या अवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा उन्माद किंवा दैन्य यांच्या विरहित जीवन जगतो, अशी ही माझी नवम भक्ती. हे जणू काही सर्व साधनांचं साध्य आहे. सरळता आणि निष्कपट मन प्रभू रामचंद्रांना अत्यंत प्रिय आहे. बघा, मी आपणास जेव्हा जेव्हा केवटाचा संदर्भ देतो तेव्हा मी आपणास नेहमी हा प्रश्न विचारतो की केवटाने नेमकी अशी काय साधना केली. केवटाने साधनेचं साध्य प्राप्त केलं होतं. त्याचं मन अत्यंत सरळ होतं आणि त्याचं हृदय अत्यंत निष्कपट होतं. या सरळ मनाच्या आधारानेच तो प्रभू रामचंद्रांशी थेट बोलू शकला. आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं कपट न ठेवता तो प्रभू रामचंद्रांची पाद्यपूजा करू शकला. अनेक वेळेला प्रभू रामचंद्र आणि माता सीता त्याला आपली अंगठी देऊ पाहतायत, परंतु हा सरळ मनाचा, निष्कपट मनाचा केवट प्रभू रामचंद्रांच्याकडून काहीच घ्यायला तयार नाही. आणि त्यामुळे सर्व साधनेचं साध्य केवटाच्याकडे होतं सज्जनो. आणि त्या साध्यासाठीच आमची सर्वांची खरं तर
आज ही एक प्रक्रिया चालू आहे जीवनामध्ये. काय महत्व आहे सरळतेचं, काय महत्व आहे निष्कपट मनाचं. बघा, मला आजच्या काळामधले जे शॉपिंग मॉल्स असतात ना, त्याचं एक उदाहरण आपल्याला यासाठी द्यावंसं वाटतं. आजच्या काळात आपण अनेकदा शॉपिंग मॉल्समध्ये जातो आणि आपल्याला जी वस्तू घ्यायची असते त्याच्याबरोबर नको असलेल्या अनेक गोष्टी विकत घेऊन येतो. हे प्रत्येकाचंच रडगाणं या शॉपिंग मॉलमधून आल्यानंतर आपल्याला दिसतं. कधी कधी आपल्याला असं वाटतं की उगीच आणली ही वस्तू, आणि मग आपण असं म्हणतो की नाही, आपण ती परत देऊन टाकूयात. काही काही या शॉपिंग मॉलमध्ये त्यांची परत घेण्याची वेळ ठरलेली असते. आपण तिथं जातो, ती वस्तू त्यांना सांगतो की मला ही परत द्यायची आहे. परत घेत असताना त्याची काही गुणवत्ता तपासणी केली जाते की ती वस्तू जशी दिली गेली आहे तशीच परत केली जात आहे का. जर ती फाडली असेल, जर तिचं काही प्रमाणामध्ये नुकसान झालं असेल तर ती वस्तू परत घेतली जात नाही. ते म्हणतात आम्ही ही घेऊ शकत नाही, आम्हाला माफ करा, आपण या वस्तूची विल्हेवाट आपल्या पद्धतीनेच लावावी. का परत घेत नाहीत? कारण ती जशी गेली होती तशी ती परत आलेली नाही. आता हे उदाहरण आपल्या मनामध्ये नीट लक्षात ठेवा. आणि ज्या भगवंताने हा मनुष्य जन्म आम्हाला दिला, ज्या बालक रूपामध्ये एका आईच्या गर्भातून आमचा जन्म झाला, त्या जन्माच्या वेळेला आम्ही ज्या पद्धतीने, ज्या अवस्थेमध्ये या विश्वामध्ये आलो आणि ज्या अवस्थेमध्ये आम्ही हे जीवन जगतो, आणि काळाच्या अधीन असलेला हा देह ज्या वेळेला या भूतलावरती पडतो, त्यावेळेला त्या शॉपिंग मॉल सारखंच आमच्या बाबत विचारणा होती की जसा आला होतास तशाच मनाने तू परत येत आहेस का. काय असते जन्माच्या वेळेला अवस्था आमची. तिथं सरळता या शब्दाचा देखील आम्हाला अर्थ माहित नाही, परंतु जिथं सरळता हा आमचा स्वभाव आहे, ती एक सहजता आहे, तिथं कपट या भावनेलाच मुळी हृदयामध्ये स्थान नाही. त्यामुळं निष्कपटता यासाठी वेगळं आणखीन कुठलं स्पष्टीकरण देण्याची गरजच पडत नाही. त्या पद्धतीने भगवंताने आम्हाला अत्यंत सरळ आणि निष्कपट रूपाने या विश्वामध्ये जन्माला घातलं. परंतु आम्ही काय केलं? बघा, आजच्या काळामध्ये या शिक्षण पद्धतीने म्हणा, या समाज व्यवस्थेने म्हणा, या सोशल मीडियाने म्हणा, किंवा आजच्या काळामध्ये असलेल्या या समाजाच्या वेगवेगळ्या जगण्याच्या मूल्यांमुळे म्हणा, आम्ही एक अत्यंत बहुमूल्य गोष्ट आमच्या जीवनामधून घालवून बसलेलो आहोत. आणि ती गोष्ट आहे आमची सरळता, आमचा निष्कपट स्वभाव. आजच्या काळामध्ये जणू काही एखाद्या अडगळीत पडावं असा हा गुणधर्म लोकांच्याकडे दिसल्यास समाज व्यवस्था त्यावरती बोट ठेवून सांगते, तुला ना बाबा खरंच काही कळतच नाही. अरे असं कसं व्यवहार करता येईल बरं? आणि तूच खरा एकमेव हरिश्चंद्राचा पाईक दिसतोय झालेला, तूच त्यांचा वारसदार आहेस. अशा पद्धतीने समाजामधले वेगवेगळे घटक त्या व्यक्तीच्या असलेल्या सरळतेला, निष्कपटपणाला जणू काही आपल्या सिस्टम मध्ये बसवून घेत असते. ते राज कपूरचं एक गाणं आहे ना, सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, सच है दुनिया वालों के हम है अनादी. तसा या जगाच्या दृष्टीने हा अडाणी मनुष्य समजला जातो, जो अत्यंत सरळ आहे, जो अत्यंत निष्कपट आहे, ज्याच्या हृदयामधले भाव हा चेहऱ्यावरती जसेच्या तसे व्यक्त करू शकतो. परंतु
परंतु आजच्या समाज व्यवस्थेने यशस्वीतेचे जे काही मूल्यमापन केलेलं आहे आणि ते यशस्वी होण्यासाठी म्हणून जे काही गुणधर्म हे व्यक्तीच्या जीवनात असणं अत्यावश्यक आहे, त्यामध्ये सरळता आणि निष्कपटपणाला कुठलंही स्थान नाही बघा. दंभ करून, खोटं बोलून, कित्येकदा एखाद्याशी अत्यंत गोड बोलून देखील लोक आपला स्वार्थ हा आजच्या काळामध्ये पदोपदी साधून घेतात. जणू काही कलियुगाचं हे एक अत्यंत प्रधान लक्षण आहे. लौकिक पातळीवरती या गुणधर्माची किती गरज आहे याविषयी आपण काय बोलायचं? जर या लाय डिटेक्टर सारखी मशीन जर आपल्या हृदयामध्ये प्रत्येक वेळेला लावली तर कदाचित अनेक प्रकारचे असलेले आपले हे दंभ, अनेक प्रकारची ही असत्य, अनेक प्रकारची रचलेली कपट ही आम्हालाच हे यंत्र दाखवून देईल. परंतु या समाज व्यवस्थेमध्ये जणू काही हे सर्व काही अत्यावश्यक आहे अशा भूमिकेमधून आम्हाला आज जगायला शिकवलंय. ठीक आहे, याच्या आधाराने ज्याला जे यश मिळेल ते त्याला लखलाभ, परंतु एक गोष्ट आहे की ज्याला परमार्थ करायचा आहे, ज्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे, ज्याला खऱ्या अर्थाने जीवनामध्ये या परम ध्येयापर्यंत जायचे, सज्जन हो, त्याच्यासाठी ही व्यावहारिक कुशलता, ही त्याची असलेली कपटी वृत्ती हा त्याच्यासाठी सर्वात मोठा अडथळा आहे. आणि मग त्या अडथळ्यांचं विसर्जन न करता तुम्ही भले कितीही साधनेचा भडीमार आपल्यावरती करा, परंतु मनुष्याच्या जीवनामध्ये त्याची तीच अवस्था होती जसं एखादं सुंदर पक्वान्न दुधाचं तयार करावं आणि त्यामध्ये शेवटी मिठाचा खडा टाकल्यानंतर ज्याप्रमाणे त्या पक्वान्नाची अवस्था होते त्याप्रमाणे सज्जन हो, अनेक पद्धतीने केलेलं साधन परंतु दुसऱ्याला ओरबडण्याची वृत्ती, दुसऱ्याशी केलेलं कपट, आपल्या अहंकारापायी आपला स्वार्थ साधण्यासाठी रचलेलं कुंभाड, या सर्व गोष्टी भगवंताच्या दरबारामध्ये मात्र रुजू होऊ शकत नाहीत. भगवंत हा आपल्या हृदयातल्या भावाचा भोक्ता आहे. त्याला आपल्या अंतरंगातला कण अन कण दिसत असतो सज्जनो. आणि त्यामुळे जगात चालणारे नियम हे भगवंताच्या दारामध्ये चालत नाहीत. मी नेहमी त्या क्रिकेटच्या गोलंदाजाचं उदाहरण देतो ना, की जसा तो एखादा वेगवान गोलंदाज हा नेहमी त्या चेंडूला एका बाजूला घासून घासून सतत चमकवत असतो की जेणेकरून समोरच्या फलंदाजाला आपण त्या गोलंदाजीच्या आधाराने चकवू शकू, त्या चेंडूची असलेली चमक त्याला फसवू शकेल. त्याप्रमाणे आपण जसे नाही तसंच जणू काही चमकून चमकून या समाजामध्ये लोकांसमोर आणण्याची आमची एक प्रकारे चाललेली ही अहमहिका आहे. श्री महाराज म्हणतात की जर आपल्याला कोणी चांगलं म्हटलं तर आपल्या हृदयाला धक्का बसून आपल्याला त्याची खंत वाटली पाहिजे. परंतु आमचा तर सर्व उलटाच प्रवास चाललाय की जगाचे मान मरातब, जगाचे हार तुरे, तुम्ही किती मोठे आहात, तुमचा परमार्थ किती छान आहे, हे ऐकण्यासाठी जणू काही आमचे कान आतुर असतात बघा. आणि जेव्हा आपल्या हृदयामध्ये आपण हे जाणतो की आपण तसे नाही, तरी देखील आपल्या मनामध्ये असलेला हा कपटी भाव आपल्याला त्या शब्दांसाठी गोडी निर्माण करत असतो. जगाच्या बाजारपेठेमध्ये तुम्ही कितीही यशस्वी आहात, लोकांकडून कितीही हार तुरे घ्या, खूप मोठे कदाचित संत म्हणून देखील जगाकडून तुमची वाहवा होऊ द्या, परंतु जोपर्यंत तुम्ही तुमच्या हृदयामध्ये उतरून स्वतःच्या हृदयाला तपासून आपल्या प्रत्येक वृत्तीची शुद्धी करण्याचा प्रयत्न करत नाहीत, अनेक वेळा पडूनही भगवंताच्या चरणांजवळ जाऊन शरणागत होऊन रडून
आपल्या या वृत्तीची शुद्धी करण्यासाठी धडपडत नाही, तोपर्यंत सज्जनो परमार्थामध्ये खरंच आमच्या हातामध्ये काहीच लागू शकत नाही. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र आम्हाला या सरळतेचं महत्व सांगतात. सर्वांशी निष्कपट वागण्याचं हा मंत्र प्रभू रामचंद्र आम्हाला देतात. बघा, प्रभू रामचंद्र आणि रावणाच्या युद्धामध्ये रावणाने अनेक प्रकारची कपट रचली, अनेक प्रकारच्या माया त्याने केल्या, परंतु भगवंताने त्या कपटीपणाचं उत्तर कपट धारण करून केलेलं नाही. त्याच्या या प्रत्येक कपटाला जणू काही भगवंताने आपल्या बाणांच्या आधाराने शून्य करून टाकलं. परंतु त्या कपटासाठी म्हणून प्रतिकपट भगवंताने कुठंच रचलेलं नाही, संपूर्ण युद्धामध्ये नाही. हा प्रभू रामचंद्रांचा बोध आम्हाला किती मोठं तत्वज्ञान जीवन जगण्यासाठी देतो की हे विश्व जणू काही आज आमच्या समोर असेच अनेक मायावी कपट रचून येत असतो. श्री महाराज म्हणतात की आपण व्यवहार कसा करावा, की आपलं व्यवहार ज्ञान एवढं असावं की आपण जगाकडून फसू नये आणि आपण कोणाला फसवू नये. समोरच्याचं आलेलं हे कपट समजून घेण्या इतकं व्यवहार ज्ञान पुरेसं आहे. परंतु यावरती उगीच आकांड तांडव करणं, त्या असलेल्या कपटाला प्रतिकपट करून उत्तर देणं हे प्रभू रामचंद्रांच्या हृदयाला मान्य नाही. त्यामुळे आपण यावरती एकच उपाय करावा की विवेकाच्या आधाराने आपण कोणाला कधीही फसवू नये आणि आपण कोणाकडून कधी फसवून घेऊ नये. परंतु यामध्ये देखील एक अडचण अशी आहे की आपण कोणाकडून फसवून घेऊ नये, यामध्ये देखील समोरच्या व्यक्तीच्या विषयी आपल्याला थोडासा तिरकाच विचार करावा लागतो. प्रत्येक घटनेमध्ये आपल्याला एक असलेला पूर्वग्रह दूषितपणा कुठेतरी विचारात घ्यावाच लागतो. परंतु भगवंताला अपेक्षित आहे ती अत्यंत सरळ, शुद्ध, निष्कपट वृत्ती. मग अशा या समाज व्यवस्थेमध्ये प्रापंचिकाने ही सरळता कशी ठेवावी, हा निष्कपट भाव आपण कशा पद्धतीने ठेवावा, प्रभू रामचंद्र त्याचं उत्तर आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये देतात की मम भरोसही हर्षन दीना. आम्ही आमची सरळता का सोडतो, आम्ही या जगाच्या गुणधर्मांना आपल्या जीवनामध्ये का स्वीकारतो, याचं कारण एकच आहे की आम्हाला या समाज व्यवस्थेमध्ये स्वतःला सांभाळण्याची ही एक धडपड जी आमची चालू आहे, त्यासाठी आम्हाला एक खूप मोठं बळ आमच्या आतमध्ये असावं लागतं. आणि त्यासाठी या जगाचे असलेले हे विचित्र नियम देखील आम्ही स्वीकारून बसतो. सज्जनो, आपण जरी कितीही हुशार असलो तरी देखील या विश्वामध्ये एकाहून एक असे मोठे रावण वेगवेगळ्या प्रकारची मायावी कपट करून बसणारी आहेत. अहो, जिथं माता सीतेला देखील या आलेल्या यतीची, या रावणाची खरी ओळख झाली नाही आणि ती देखील त्याच्या शब्दांवरती भाळली, तिथं आमच्यासारख्या सामान्यांची काय अवस्था असणार. मग यामध्ये जगण्याचा एक अत्यंत साधा सोपा मार्ग म्हणजे प्रभू रामचंद्र सांगतात की मम भरोसही. तुम्ही आता माझे झाले आहात ना, तुम्ही आता माझ्या वानर दळामध्ये आहात ना. ज्याप्रमाणे वानरांना देखील काहीच कळत नाहीये. बघा, केवढी मोठी ही क्रांती आहे की प्रभू रामचंद्रांनी सीताजींच्या अपहरणानंतर किष्किंधेमधल्या वानर, अस्वल या दळांच्या कडून त्यावेळच्या विश्वविजेत्या रावणाविरुद्ध युद्ध लढलेलं आहे.
असे रावण कपिचंचल सब ही विधिहीना, प्रात लेई जो नाम हमारा, तेही दिन ताई न मिलय आहारा, असमय अधम सखा सुनु, मोहू पर रघुबीर, कीनी कृपा सुमिरी गुण, भरे बिलोचन नीर. हनुमंत बिभीषणाला लंकेमध्ये सांगतोय की अरे बिभीषणा, मी काय सांगू माझी अवस्था. साखा मृग कै बडी मनुसाई, साखा ते साखा पर जाई. काय सरळता आहे हनुमंताच्या सांगण्यामध्ये, काय निष्कपट भाव आहे. अरे आमच्यासारख्या वानरांचं काय पुरुषार्थ सांगायचा. एका झाडाच्या फांदीवरून दुसऱ्या झाडाच्या फांदीवर उडी मारणं एवढंच आम्हाला कळतं. हे असं अधम शरीर. लोक तर असं म्हणतात की या वानराचं दर्शन झालं की दिवसभर खायला काही मिळत नाही बाबा. परंतु अशा या वानरावरती देखील रामाने कृपा केली. काय केलं आम्ही? केवळ त्या रामाचं स्मरण केलं बाबा, बस. आम्ही दुसरं काहीच केलं नाही. 18 पद्म असलेलं हे एवढं मोठं वानर दळ, अस्वल दळ, परंतु या सगळ्यांचं रक्षण रामाने केलं. आणि हे सर्वजण या रामाच्या भरोशावरती मागचा पुढचा कुठलाही विचार न करता या राक्षसांवरती तुटून पडलेले आहेत बघा. सज्जनो, किती सुंदर आहे ना हे. या भगवंताच्या अधिष्ठानावरती या समाजामध्ये कसं राहावं याचं जणू काही प्रशिक्षण आम्हाला या वानरांकडून घेतलं पाहिजे. मम भरोसही, बस तुम्ही माझ्या विश्वासावरती राहा, मी आहे ना तुमचा सांभाळ करणारा. बघा काय होती सुग्रीवाकडे व्यवहार कुशलता, काहीच नाही. किती वेळा चुकला सुग्रीव. प्रभू रामचंद्रांशी मैत्री केल्यापासून आपल्याला या सुग्रीवाच्या चरित्रामध्ये अनेक दोष दिसतील. अनेक वेळेला सुग्रीवाचं असलेलं हे वेडेपणाचं आचरण आपल्याला दिसेल. परंतु एकदा त्याला सखा मानला आहे तर या सुग्रीवावरती रामाने केवढं प्रेम केलं. मम हरो भरोसही. कालच मी आपणास सांगितलं की या वानरांना मृत्यूच्या पश्चात इंद्राकडून रामाने पुन्हा जिवंत करून घेतलं. का? कारण हे माझ्यासाठी लढलेत रे. यांचा स्वतःचा काय स्वार्थ होता? केवळ माझ्या एका शब्दा खातर ते सर्वस्वाचा त्याग करून आले. आपल्या देहाचा देखील त्यांनी त्याग केलाय. हे इंद्रा, त्यांना जिवंत कर. सर्व वानर दळाला प्रभू रामचंद्राने जिवंत केलं. आणि तत्पश्चात बिभीषण पुष्पक विमानामधून सुंदर सुंदर वस्त्र, हिरे, माणके या सगळ्यांचा वर्षाव या रणभूमीवरती करू लागतो. वानर दळाला देखील काही कळत नाही. एक एक वस्तू उचलतात, हिरे बघतात, म्हणतात ह्याचा आम्हाला काय उपयोग, म्हणून फेकून देतात. बिभीषणाने टाकलेली वस्त्र एक एक वानर आपल्या अंगामध्ये चढवतो. आणि आजच्या काळामध्ये जसं ते रॅम्प वॉक असतो ना, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र या रणभूमीवरती एका स्फटिक शिळेवरती बसलेत. आणि एक एक वानर वाकुले दाखवत प्रभू रामचंद्रांना आपली ही नवीन वस्त्र आणून दाखवतोय. काय निष्कपट भाव आहे, काय सरळता आहे सज्जनो. आणि प्रभू रामचंद्र देखील त्यांच्या प्रेमामध्ये इतके तरगोळ झालेत की त्यांच्यापैकी अनेकांना आपल्या पुष्पक विमानामध्ये प्रभू रामचंद्रांनी बसवलं. म्हणाले, आता सख्यांनो, तुम्ही मला सोडाल परंतु मला तुम्हाला सोडवत नाहीये. चला, मी तुम्हाला माझ्या परम अयोध्येचं दर्शन घडवतो. कुठं त्या वानरांना हे शक्य होतंय या अयोध्येपर्यंत जाणं. परंतु प्रभू रामचंद्रांनी आपल्या विमानामध्ये बसवून पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, समर्थ म्हणतात. अशा या वानरांना हिरे, माणक, रत्न, वस्त्र सर्व काही दिलं. आपल्या पुष्पक विमानामध्ये बसवलं. सगळ्यांना अयोध्येमध्ये नेलं. अयोध्येमध्ये उतरल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणतात की आता तुम्ही सर्वजण मनुष्य देह धारण करा, नाहीतर आमचे अयोध्यावासी घाबरून जातील. म्हणजे किती सरळता की आता आपण इथं येऊन काहीतरी कपट करून मनुष्य देह धारण करावं, ही देखील बुद्धी या वानरांना नाही.
प्रभू रामचंद्रांनी त्यांना मनुष्य देह दिले, त्यांना उत्तम अशी घरं दिली, सगळ्यांना राहायला दिलं, सगळ्यांचे खूप लाड केले, नवे नवे स्वतःच्या हाताने स्नान घातलं प्रभू रामचंद्रांनी त्यांना. काय मिळवायचंय बघा सज्जनो, फक्त एक राम भरोसा. आणि त्या राम भरोस्यातून प्रभू रामचंद्रांनी या वानरांना ते दिलं जे एखाद्या बुद्धिमान मधल्या बुद्धिमान व्यक्तीला देखील प्राप्त झालं नाही. यातून काय सूत्र घ्यायचंय जीवनासाठी? काय शिकलो आपण या सगळ्या गोष्टींमधून? जे माझ्या ब्रह्मानंदांनी केलं तेच सत्य आहे की महाराज माझी बुद्धी काढून घ्या म्हटलं तर मी हे डोकं उचलतो. ही सरळता, ही निष्कपट भावनेमध्ये ही बुद्धी, हाच मोठा अडथळा आहे. एक वानर होऊन सुनु माता साखा मृग नहीं बल बुद्धी बिसाल. हनुमंत माता सीतेला म्हणतोय की अगं आई ऐक, मी वानर आहे, माझ्याकडे काही बुद्धी वगैरे नाही बाई जास्त. प्रत्यक्ष हनुमंत आपल्या स्वतःची ही अवस्था माता सीताजींच्या समोर सांगतोय. आणि सीताजींच्या कृपेने या हनुमंताचं वर्णन कसं केलं जातं? अतुलित बलधामम हेम शैलाभ देहम दनुज वन कृशानुम ज्ञानीनाम अग्रगण्यम. ज्ञानीनाम अग्रगण्यम. जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानियांमधला अग्रणी कोण आहे? तर हनुमंत आहे. जो हनुमंत निष्कपट भावनेने माता सीताजींना म्हणतोय की सुनु माता साखा मृग नहीं बल बुद्धी बिसाल. सज्जनो, ही सहजता आहे. परमार्थ आम्हाला ना जे आजपर्यंत आम्ही शिकलेलो आहोत ते विसरायला भाग पाडतो. इंग्लिशमध्ये त्याला एक सुंदर फ्रेज आहे, लर्न टू अनलर्न. आजपर्यंत आमच्यावरती झालेले हे संस्काराची मळभ, ही पुटभ, ही पोट भरण्यासाठी ठीक आहेत, भगवंताच्या दारामध्ये ती अडथळा आहेत आमच्यासाठी, हे लक्षात घ्या. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशव राजे सकळ सिद्धी. ज्या दिवशी आम्हाला कळेल की या समस्त ज्ञानाचं, या बुद्धीचं खरं वैभव आहे, त्या प्रभू रामचंद्रांच्या चरणी शरणागत होणं आणि या असलेल्या बुद्धीचं वैभव या जगामध्ये मिरवण्यापेक्षा त्याच्या चरणी शरणागत होऊन एखाद्या लहान मुलासारखं पडून राहणं. तुम्ही त्याच्या चरणी लहान होऊन राहा, त्याच्यावरती आपला संपूर्ण भार टाका, संपूर्ण. शब्द थांबतात माझे तिथं सज्जनो. त्याच्यावरती आपला संपूर्ण भार टाकून राहणं आणि तो जसं ठेवेल त्यामध्ये समाधानामध्ये राहणं. इतर कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. असं का, तसं का, तसं का. बघा, लंका कांडामध्ये देखील मला नेहमी हा एक प्रश्न पडतो की जेव्हा लक्ष्मण धारा तीर्थ पडलाय, हनुमंताला सूर्योदयाच्या आधी जाऊन द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी आणायची, तो मारुती राया या कालनेमीच्या आश्रमामध्ये का उतरतो बरं?
एक एक क्षण जिथं महत्वाचा आहे तिथं तो उतरतोय काय, भगवत चर्चा काय करतोय, स्नान काय करायला जातोय. परंतु एवढा सगळ्या गोष्टी घडूनही ज्याच्या इच्छेने, ज्याच्या सत्तेने हा हनुमंत निघालेला आहे, त्याला माहिती आहे की हे कार्य ज्याचं आहे तो हे कार्य माझ्याकडून निश्चितपणे पूर्ण करून घेणार. त्यामुळं त्याला या कुठल्याही अवस्थेमध्ये यत्किंचितही मनामध्ये ना हर्ष आहे ना दैन्यावस्था आहे. त्याप्रमाणे सज्जनो, भगवंताच्या भरोशावरती जीवन जगताना आम्हाला देखील काल नेहमी भेटतीलच. कारण की हे सर्व या भगवंताच्या लीलेनेच आमच्या जीवनामध्ये येतात. परंतु एक लक्षात घ्या की असे अनंत कालनेमी, अनंत रावण जरी या तुमच्या प्रारब्धामध्ये असले तरी तुम्ही ज्याच्या भरोशावरती आहात तो रामराया तुम्हाला या सगळ्यामधून सुखरूप काढेल, सगळ्यांमधून तुमचं कल्याणच करवेल आणि तुम्हाला त्याच्या या परम कृपेचं वरदान देईल जे माझ्या हनुमंताला प्राप्त झालं. प्रभु कर पंकज कपिके सीसा, सुमिरी स्वदसा मगन गौरीसा. तेव्हा परमार्थ करायचा असेल, जर भगवंतापर्यंत जायचं असेल तर या आपल्या बुद्धीच्या वैभवाचा अहंकार ठेवू नका. या व्यवहारामध्ये तुम्ही यशस्वी आहात, या व्यवहारामधल्या चालीरीती भगवंताच्या दरबारामध्ये वापरायचा प्रयत्न करू नका. इथं ही सगळी नाथाच्या घरची उलटी खूण आहे. इथं आलेल्या सरळता आणि निष्कपटपणाच्या आधारानेच जो जीव परत येईल त्यालाच या राम दरबारामध्ये प्रवेश आहे. अन्यथा या कपटीपणाचं मोल पुनरपि जननम पुनरपि मरणम या आधाराने जीवाला चुकवावं लागतं. तेव्हा अंतर्मुख होऊन या नवम भक्तीचा आपल्या हृदयामध्ये विचार करा. सज्जनो, कोजागिरी पौर्णिमा म्हणजे खऱ्या अर्थाने आज आपल्या जगदंबेचं नवरात्राची समाप्ती होते. घरोघरी चाललेलं हे उपासना पर्व आज खऱ्या अर्थाने विराम पावतं. आणि आपलं हे सद्भाग्य आहे की नवरात्राच्या मध्य टप्प्यावरती आपण या नवम भक्तीची अत्यंत मनापासून पूजा करायला सुरुवात केली. ही शब्द सुमन या जगदंबेच्या चरणी आपण अर्पण करायला सुरुवात केली. आणि या जगदंबेच्या कृपेनेच या सर्व कलांनी परिपूर्ण असलेल्या चंद्रमाच्या या शरद ऋतूच्या या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या या भक्तीचा चंद्रमा देखील आज पूर्णत्वास आला. आता आपला हा तब्बल 13 दिवस जो शबरी मातेच्या आश्रमामध्ये मुक्काम घडला ना, त्याचा उद्या अंतिम टप्पा आहे. उद्या आपण शबरी मातेच्या या आश्रमाला निरोप देऊन या अरण्यकांडाच्या पुढच्या वाटचालीच्या दिशेने निघूया. जानकी जीवन स्मरण जय जय.